नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे कॅलिफोर्नियाची ढेमशी बाई म्हणजेच घारीघोरी कॅट मॉम। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, या ढेमशीवर जवळजवळ आठवडा झाला असेल मी पॉडकास्ट केलंच नाही आहे। तशी ही पण ना खूपच पकाऊ आहे। हिचे व्हिडिओ बघणं पण ना एका प्रकारे डोक्याला तापच आहे। जरा 4 पावलं चालली की हिला धाप लागते आणि कावरी बावरी होत असते। त्यात वेदना काकू तर आहेतच, हिने आऊ केलं की बर्फ घेऊन पाटी पाटी यायला। ह्या डेली व्लॉगर्सच्या नवऱ्यांना काय झालं ना तेच समजत नाही। ह्या बायका एवढा खोटेपणा करतायत, एवढं चुकतायत, लपवाछपी करतायत, तरी हे लोक तोंडातून एक शब्द देखील काढत नाही की यांना काही बोलत नाही। या बायकांना ह्याच गोष्टीमुळे जाम शेफारले आहेत। यांची हिंमत पण ह्याच गोष्टीमुळे वाढली आहे की आपला नवरा काय आपल्याला काही बोलत नाही, आपण कितीही खोटं वागलं तरी तोही आपल्या खोटं बोलण्यामध्ये सामील होतो। हेच जर यांच्या नवऱ्यांनी यांना वेळीच खडसावलं असतं तर आजही वेळच आली नसती। आता त्या ढेमशीचे सासू सासरे देखील हिचे व्हिडिओ बघतच असतील ना, त्यांना पण किती वाईट वाटत असेल हिचा हा खोटेपणा बघून। तेही बोलत असतील की ही ढेमशी दिसते तशी नाही आहे। कधी या बाईला वाटत नाही का की आपल्या सासू सासऱ्यांना घेऊन जावं आपल्या घरी, त्यांनाही बोलवावं आपल्याकडे। हिची अशी कधी दानतच होत नाही। स्वतःच्या माहेरच्यांना बोलवायला सांगा, लगेच फ्लाईट भरून माणसं बोलवेल, पण सासरच्यांना बोलवायला या बाईच्या मनातही येत नाही। सांगते कशी की सासू सासरे म्हातारे आहेत, त्यांना झेपत नाही विमानाचा प्रवास। आता जर त्यांना झेपत नाही तर या ढेमशीला तर झेपतय ना विमानाचा प्रवास। नाही म्हणजे नाही तेव्हा तर त्या मुलांना घेऊन इथे तिथे उणगतच असते। मग ही भारतात तर येऊ शकत नाही का? आता 2-3 वर्षापूर्वी ही बाई भारतात येऊन गेली, त्यानंतर काहीच्या मुलांना किंवा वेतनाला सुट्टीच नाही मिळाली आहे का? इथे तिथे जाऊ शकतात पण सासू सासऱ्यांना भेटायला जायला वेळ नाही या बाईकडे। कमालच आहे ना। आणि ही ढेमशी स्वतःला आदर्श सुनबाई बोलून घेते। आता वेतना काकू तर एकुलता एक मुलगा आहे त्यांच्या आई वडिलांचा, मग त्यांची काळजी घेणं ही जबाबदारी नाही का त्यांची? आता ढेमशीने बाहेर फिरायला जायचं म्हणून नेल आर्ट केलं होतं, तेही झगामगा मला बघा अशातलं। कुठेही जायचं असलं की स्किन केअर खूप महत्वाचं असतं। मी काहीही विसरेन पण स्किन केअर प्रोडक्ट्स नाही विसरणार। हो ग ढेमशे, कशी विसरशील ना तू, कारण रात्रभर ह्याचे त्याचे व्हिडिओ बघून आणि दिवसभर फोन मध्ये डोकावून तुझ्या डोळ्याखाली काळी वर्तुळ आली आहेत। मग ती लपवायला तुला किलोभर कन्सिलर लावायला लागते। काय ते विमानात जाताना मूर्खासारखी नाचत होती। आपलं वय काय, आपण वागतोय काय, कशाचाच कशाला ताळमेळ नाही। 17 मिनिटाचा व्हिडिओ हिने बनवला होता फिरायला जाताना। त्यात उगाचच फालतूची शिशू दाखवणं ते गरजेचं होतं का? तर नव्हतं। आणि त्या व्हिडिओचा दुसरा पार्ट देखील ही बनवून मोकळी झाली का तर तो व्हिडिओ खूप मोठा झाला होता म्हणून। हिने जर ते रडगारण दाखवलं नसतं तर आधीच्या व्लॉग मध्येच सगळं ऍडजस्ट झालं असतं। त्या व्हिडिओ मध्ये कितीतरी गोष्टी कट होऊ शकल्या असत्या, ट्रिम होऊ शकल्या असत्या, पण नाही, काहीतरी पकवायचं आणि लांबलचक व्हिडिओ बनवायचे, प्लस अजून दुसऱ्या दिवशी पण पार्ट 2 काढायचा त्याचा। तिथे एका व्हिडिओ मध्ये सगळं काही आलं असतं, तिथे 2-3 पार्ट्स बनवले। ह्या ढेमशीला नुसतं इंग्लिश येतं हाच हिचा प्लस पॉइंट आहे, बाकी भोपळा आहे भोपळा, काहीच येत नाही। प्रॉपर रिसर्च करत नाही कुठे जाण्या अगोदर, असं मला वाटते। जसं कोळशा आणि वांगो करतात, ते निदान कुठेही जायचं असलं तर प्रॉपर रिसर्च करून जातात। पण हिचं कसं आहे, ह्याचं त्याचं बघून जाते आणि मग शेवटी हिचा पचका होतो। ढेमशीची मैत्रीण ह्या लोकांना स्टेशनला घ्यायला गेली होती आणि तिकडूनच हे लोक तिच्या घरी राहायला गेले। मैत्रिणीने यांच्यासाठी जेवण वगैरे बनवून ठेवलं होतं, पण काय आहे ना, एवढी दमली होती ढेमशी की तिला व्हिडिओ शूटच करायला मिळाला नाही। त्यामुळे नेक्स्ट डे हिने व्लॉग सुरू केला। ही ढेमशी विदाऊट मेकअप तर 50 वर्षाची आजीबाई वाटते। तुम्हाला पण असंच वाटते का हो मंडळी? मला एक गोष्ट समजत नाही, ह्या लोकांना स्नोचं एवढं का नवल वाटते? हे लोक तर एवढ्या वर्षापासून फॉरेनला राहतायत ना, वेगवेगळे देश फिरतायत, याआधी तर नक्कीच या लोकांनी स्नो बघितलाच असणार। तरी पण आता जेव्हा स्नोफॉल दिसला की लगेच बालिश सारखे वागायला लागतात। मागे पाहिलं ना, ती वांगोही तसंच करत होती। एवढ्या वर्षापासून आता ती युरोपला राहते। एकदा तर हिने साडी नेसून स्नो मध्ये डान्स देखील केला होता। तरी पण आता स्नोफॉल झाला तर एक अक्का व्हिडिओ त्या स्नोफॉल वरती बनवला तिने।
ही पण तसलीच आहे. तिचा बघून बघून हिने व्लॉगिंग स्टार्ट केली आणि A to Z तिची कॉपी करत असते. खरं तर या ढेमशीला ना स्वतःच असं काही डोकंच नाही आहे. भोपळ्यासारख्या ढेमशीला एवढी थंडी वाजत होती की तिने 3-3 जॅकेट घातले होते. त्यात तिची मान पण मूव्ह करायला तिला मिळत नव्हती. एकदम जकडल्यासारखी अवस्था झाली होती. तरी पण आपलं व्हिडिओ काढणं काय बंद करत नव्हती बाई. जेवढा खर्च यांचा त्या ट्रॅव्हलिंग मध्ये झाला आहे ना, तो सगळा वसूल करणारी असले फालतू व्हिडिओज बनवून. एक नंबरची चालू बाई आहे ही. हिच्या फिल्मिंगच्या नादात ते फ्रेंड्स निघून गेले पुढे आणि ही राहिले मागेच. तुम्हाला पण एक गोष्ट समजलीच असेल ना मंडळी, की हिच्या फ्रेंड्सला हिच्या व्हिडिओ मध्ये येण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आहे. तरी पण उगाच जबरदस्ती त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करत असते. त्या लोकांचं कधी लक्ष नसलं ना की हळूच हिचा कॅमेरा चालू करते. हिने जर कॅमेरा चालू नाही केलं तर वेतना काकू तर आहेतच ना. घारी घोरी ढेमशी बोलते कशी की सगळेच काय कॅमेरा फ्रेंडली नाही आहेत ना, म्हणून मी सगळ्यांच्या मनाचा विचार करते. कोणाला जर नसेल यायचं असेल माझ्या व्हिडिओ मध्ये तर मी त्यांना दाखवत नाही, पण चोरून चोरून दाखवते हे नाही सांगत ही ढेमशी. अमेरिकेमध्ये एवढ्या थंडीमध्ये लोक वॉटर पार्कला जातात का क्वेश्चन मार्क असं हिने टायटल ठेवलं होतं एका व्हिडिओचं. पण जेव्हा तो व्हिडिओ मी बघितला तेव्हा तर हिने सांगितलं की बाहेर खूप थंडी आहे आणि आतमध्ये इथे पूलच्या जवळ अजिबात थंडी वाजत नाही आहे. आता तुम्हीच सांगा मंडळी, हिने जे टायटल ठेवलं होतं आणि व्हिडिओ मध्ये जे काही हिने दाखवलं त्याचा एकमेकाशी काही संबंध होता का? तर नाही, उगाच मिसलिडिंग टायटल ठेवत असते. व्ह्यूज वाढवण्यासाठी ना काहीही करेल ही बावळट बाई. अगं ढेमशे, तुझ्या अमेरिकेमध्ये थंडीमध्ये लोकांनी स्विमिंग पूल मध्ये जाऊ दे किंवा नको जाऊ दे, आम्हाला काय करायचंय. पण एक सांगू का तुला, इथे इंडियामध्ये तरी ना थंडी असो किंवा उन्हाळा असो स्विमिंग पूल मध्ये जातातच लोक. वॉटर पार्कला जाण्यासाठी एव्हर रेडी असतात सगळे. तिथे स्विमिंग पूल मध्ये जाण्यासाठी हिने स्विमिंग ड्रेस घातला होता आणि त्याच्यावरती अजून काहीतरी एक ऍडिशनल ड्रेस घातला होता. हिला एवढं लाजण्याची काही गरज होती का? कशाला हिला एवढी लाज वाटत होती? आता स्विमिंग कॉस्ट्युमच घालून स्विमिंग पूल मध्ये जाणार आहेत ना लोक, की साडी नेसून जाणार आहे? हा, या व्लॉगर्स लोकांचा तर काय भरोसा नाही. हे लोक तर साडी नेसून देखील जातील स्विमिंग पूल मध्ये. स्विमिंग कॉस्ट्युम तर घातला होता, एवढ्या लाजण्याची काही गरजच नव्हती. उगाच ऍक्टिंग करत होती. आणि काय ते डान्स करताना सगळ्यांना दाखवत होती. मध्ये थोडा वेळ ब्लर केलं होतं, पण जसा कॅमेरा फिरवला तसा परत ते लोकांवरती फोकस केलाच. दुसऱ्यांची प्रायव्हसी ब्रीच करणं काय हे लोक बंद नाही करणार आहेत. कुठेही गेले तरी आपल्या यांचं फिल्मिंग चालूच असते. अगं ढेमशे, तू एवढ्या दिवसापासून व्हिडिओ एडिट करते ना, मग सगळ्यांनाच ब्लर करायचं होतं ना, फक्त तुझ्यावरतीच फोकस ठेवायचा होता. आणि त्या वेतना काकूंना पण अक्कल नाही का? त्यांनी तुझा व्हिडिओ काढला तर पोर्ट्रेट मोड मध्ये काढायचा होता ना, म्हणजे तुझ्यावरतीच फोकस राहिला असता फक्त. इतरांना घेण्याची काही गरजच नव्हती. तसं पण तुझ्या मैत्रिणींना तुझ्या व्हिडिओ मध्ये येण्यासाठी जराही इंटरेस्ट नव्हता. ते त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता आम्हाला. मग तू नाचत होती तेवढंच दाखवलं असतं तरी देखील चाललं असतं. मैत्रिणींनाही दाखवण्याची काय गरज होती का? कसली का बाई एडिटिंग करतेस तू? साधं ब्लर करता येत नाही तुला लोकांना. तू लोकांच्या परमिशन शिवाय त्यांचे व्हिडिओ काढते ते चालते तुला. त्याच्यावरती तू डॉलर्स देखील कमवते. पण असंच जर तुझ्यासोबत कोणी केलं तर चालेल का तुला? तुझ्या नकळत कोणी जर तुझे व्हिडिओ काढले आणि त्याच्यावरती डॉलर्स कमवले तर तुला कसं वाटेल का ढेमशे? मंडळी, ह्या लोकांना कितीही चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला ना तरी पण हे लोक कधीच सुधारणाऱ्यातले नाही आहे. ते जातील तिथे आपले गुण उधळून येणारच हे लोक. यांना काही चांगलं सांगितलेलं पटणार नाही कधीच. मंडळी, काल या ढेमशा बाईची ट्रिप संपली आणि हिचा परतीचा प्रवास सुरू झाला. परंतु परतीच्या प्रवासापूर्वी या ढेमशीचं सुरू झालं बॅकपॅकिंग दाखवणं. आणि काय तर म्हणे ढेमशीला कासावीस झालं होतं. खूपच टेन्शन येत होतं. नसलेल्या मेंदूला किती ताण देत असते ही ढेमशी. हिच्या पॅकिंगचे व्हिडिओ बघून लोकांनी काय करायचं? म्हणजे बघा ना, हे धुनी भांडी संघटनेवाले काही वायफळ दाखवत बसतात आणि लोकांना पण काय मजा येते हे सगळं फालतू बघण्यामध्ये ना, मला तेच समजत नाही. त्या बॅग मध्ये काय काय भरलं आहे ते सगळं सांगून ही मोकळी झाली. नशीब किती इनरवेअर्स वगैरे घेऊन आलेली ते नाही सांगितलं. एक दिवशी कॉन्टेंट संपला तर हे देखील दाखवत बसेल की हे बघा मी एवढे इनरवेअर्स पॅक केले आहेत. काय आहे ना, हे लोक स्वतःची इज्जत विकून मोकळे झाले आहेत डॉलर साठी. त्यामुळे डॉलर साठी हे लोक काहीही करत बसतात. ती वेतना काकू बॅग सकट वजन करत होती तर ही बोलते काय तर कॅल्क्युलेटर फोन मध्ये आहे का? काय अडाणी असेल नाही. त्या माणसाच्या हातामध्ये आयफोन आहे आणि त्याला विचारते फोन मध्ये कॅल्क्युलेटर आहे का?
आता तर साध्यातल्या साध्या फोनमध्ये देखील कॅल्क्युलेटर असते. हिला हे माहिती नव्हतं का? कोणते फ्रेंड्स होते ते शेवटपर्यंत काही हिच्या पक्का व्लॉग्स मध्ये आलेच नाही. हे खरंच खूप छान काम केलं त्यांनी. असंच पाहिजे या ढेमशीला. त्या मैत्रिणीच्या नवऱ्याला पण कामाला लावलं होतं या ढेमशीने. त्यांच्या हातामध्ये कॅमेरा दिला आणि ते रेकॉर्ड करत उभे होते. स्वतःच्या नवऱ्याला कामाला लावते ते ठीक आहे, पण मैत्रिणीच्या नवऱ्याला देखील कामाला लावलं या बाईने. किती निर्बुद्ध बाई आहे ना ही. स्वतःच्या फायद्यासाठी सगळ्यांचा वापर करून घेते आणि हिच्या गोड गोड बोलण्याला सगळेच कसे काय भूलतात, मला त्याचीच कमाल वाटते. चना रोजच आहे. कुठेही जायचं असलं की लेटच होते हिला आणि 4 पावलं चालून हिला दमायला होते. मैत्रिणीच्या घरात असताना सँडविच बनवले होते या ढेमशीने. त्याचं नेमकं काय झालं ते तर हिने दाखवलंच नाही. मुलांना भूक लागेल म्हणून हिने बनवून घेतले होते, पण खाताना तर काय ते दाखवलेच नाही. 3 तासाच्या ट्रॅव्हलसाठी ह्या बाईने 8 तास त्या मुलांची एवढी गोची करून टाकली. त्या बिचाऱ्या लहान चिमुकल्यांना ह्या ढेमशीने आणि वेतन काकूंने स्वतःच्या पायाजवळ चादर टाकून झोपवलं होतं. किती चीप आहेत यार हे लोक. ही ढेमशी स्वतः तरी झोपली असती काय अशी? एखाद्या बाईने मांडीवरती घेतलं असतं त्या मुलांना आणि त्यांना झोपवलं असतं, पण तेही नाही जमलं या ढेमशीला. त्या मुलांचे हाल करतात यार हे लोक. एकतर स्वतःच्या पडीक चॅनलला कॉन्टेंट मिळावा म्हणून त्यांना ओढताना कुठेही घेऊन जातात आणि नेतात ते नेतात, पण त्याची नीट काळजी देखील घेत नाही. या व्हिडिओच्या शेवटी हिने वांगोला कसा टॉन्ट मारलं पाहिलं का मंडळी? जे काही प्रॉब्लेम असतात, ज्या काही अडचणी येतात त्या मी तुम्हाला तशाच शेअर करते, दिखावा न करता. अगं बाई, मला एक गोष्ट सांग, जर प्रॉब्लेम येतात तुझ्या आयुष्यात तर तुला फिल्मिंग कर बरं सुचते ग. एखाद्या माणसाला प्रॉब्लेम मध्ये असेल तर त्याला काही सुचत देखील नाही, पण तुला तर मस्त फिल्मिंग सुचलं. कमालच आहे ग तुझी. आणि हे ढेमशे, प्रत्येक गोष्टीमध्ये ना वांगोला टॉन्ट मारणं बंद करा. तिच्या जीवावरती मोठी झाली आहेस हे विसरू नकोस तू. तिने 5 दिवस जरी व्हिडिओ नाही टाकले ना तर तुझं 10 दिवसाचं कॉन्टेंट नाही मिळणार तुला. मग कशी आजारी आहे सांगून गायब होशील ना ते देखील चांगलंच माहिती आहे ग. वांगोच्या जीवावरती तुझं सगळं काही चालू आहे. तिला टॉन्ट मारणं बंद कर. जरा जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळग ग. पाहिलत ना मंडळी, ही ढेमशी किती कृतज्ञ आहे ती. ही काय सुधरायची नाही. त्या वांगोच्या जीवावरती हिचं सगळं काय सुरू आहे आणि तिलाच टॉन्ट मारते. तर मंडळी, आजसाठी एवढंच. आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.